नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दशांश अपूर्णांकाची जी सिरीज सुरू केली आहे त्या सिरीजमधील आज आपण या ठिकाणी पुढचा उपघटक शिकणार आहोत मित्रांनो, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. दशांश अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची आज आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत. तर तुम्ही जर दररोज माझे जर व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो, हा धडा आपल्याला दशांश अपूर्णांक एकदम सोपा जाणार आहे आणि तुम्हाला समजणार सुद्धा आहे. आणि याच्यावर तुम्हाला आता 5वीच नाही तर 5वी, 8वी, 10वी, 12वी किंवा त्याच्या स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहा, तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, तर दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. आता दशांश अपूर्णांकाची आपण बेरीज शिकली आणि बेरजेमध्ये आपण एक नियम पाहिला होता की दशांशाच्या खालीच आपला दशांश आला पाहिजे तरच आपली बेरीज बरोबर येणार आहे. तोच नियम आपल्याला इथं वजाबाकीमध्ये वापरायचा आहे आणि तसाच वापरायचा आहे. पहा, तर 37.285 वजा 12.7 याची आपल्याला पहा वजाबाकी करायची आहे. तर हे जसं दिलेलं आहे तसंच आपण लिहून घेऊया. 37.285 वजा 12 आहे, 2 अंकी आहेत, एकच दशक, दशांशाच्या खाली दशांश आला आणि हा 7 आणि 8 आहे. इथं हजारांश स्थान नाही आहे मित्रांनो, म्हणून आपण या ठिकाणी काय करायचा, शून्य द्यायचा आणि आता याची आपण वजाबाकी करून घेऊ. आता बघा, दशांशाच्या खाली दशांश आला, हा आपला नियम बरोबर झाला. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचे, तर वजाबाकी सोडवायची आहे. 5मधून 0 गेले मित्रांनो, 5तून 0 गेले तर या ठिकाणी 5च राहिले. त्यानंतर पहा 8तून 8 गेले तर या ठिकाणी 0 आणि त्याच्यानंतर आता 2तून 7 घालवायचे. आपल्याला 2तून जर 7 गेले आता 2तून 7 घालवायचे आपल्याला. 2 लहान आहेत, 7 मोठे आहेत, म्हणून 2तून 7 काही जात नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो, शेजाऱ्याकडून हातचा घेतो. तर या ठिकाणी आपण या 7तला 1 इथं घेऊया आणि इथं किती राहिले मित्रांनो, मग 6 राहिले. बघा, 7तला 1 आपण इकडे घेतला, इथं मात्र किती राहिले, 6 राहिले. दशांश असल्यामुळे आपल्याला काहीही अडचण येणार नाही, लक्षात ठेवा. तर इथं झाले 12, 12तून 7 गेले तर या ठिकाणी किती राहिले मित्रांनो, तर 5 राहिले. दशांशाला दशांश जशाच तसा 6, 6तून 2 गेले मित्रांनो, 6तून जर 2 गेले तर या ठिकाणी आपले 4 राहिले. 3तून 1 गेला तर या ठिकाणी आपले 2 राहिले. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण वजाबाकी याची सोडवू शकतो. तर हे आपल्याला अशा प्रकारे जशी आपण वजाबाकी आहे तशीच करायचं आहे. फक्त नियम काय लक्षात ठेवायचे, दशांशाच्या खाली आपला दशांश मात्र आलाच पाहिजे तरच आपलं काय होणार आहे, ही वजाबाकी बरोबर येणार आहे. त्यानंतर पुढचं एक उदाहरण अभ्यास आहे मित्रांनो. 35.08 वजा 13.257. पहा, या ठिकाणी आपण दुसरं गणित अभ्यासला मित्रांनो. या ठिकाणी 35.08 आणि 13 दशांशाच्या खाली दशांश, त्यानंतर 2, 5 आणि 7 वजाबाकी आणि बेरीज करताना आपण एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, शेवटचे अंक मात्र आपले काय आले पाहिजेत, एकाखाली एक आले पाहिजेत. आता इथं हजारांश स्थान आहे, वरच्या संख्येत नाहीये, म्हणून आपण काय करू, इथं 0 देऊया. आता आपल्याला ही काय करायची, वजाबाकी सोडवायची. आता 0तनं 7 घालवा, जातील का, नाही जाणार, म्हणून आपण काय करायचं, इथला हातचा 1 इथं घ्यायचा आहे, 8वर काट मारा, इथं 1 घ्या, इथं किती राहिले, मग 7 राहिले, ते आपण लगेच लिहून ठेवायचे. इथं राहिले 10, 10तून 7 गेले मित्रांनो, इथं राहिले 3. पुढं पहा 7, 7तनं 5 घालवा, 7तून 5 गेले तर या ठिकाणी किती राहिले, 2 राहिले. आता पुन्हा 0तून आपल्याला 2 घालवायचे, 0तून 2 जातील का, नाही जाणार. मग आपण काय करायचं, पुन्हा इथला हातचा 1 इथं घ्यायचा, इथं किती राहिले, 5नं 1 इकडे दिला म्हणजे 5जवळ इथं किती राहिले, 4च राहिले. मग 10 झाले, 10तून 2 गेले मित्रांनो, इथं राहिले 8, दशांशाच्या खाली दशांश आला, 4तून 3 गेला, 1 राहिला, 3तून 1 गेला, या ठिकाणी 2 राहिला. म्हणजे 21.823 हे आपलं काय झालं मित्रांनो, तर आपलं उत्तर झालं. त्यानंतर पुढे पाहूया. आता एक घड्याळावरची वजाबाकी पाहूया मित्रांनो.
आता अशा प्रकारची आपल्याला घड्याळावरची वजाबाकी येऊ शकते. पहा 12.25 तास वजा 3.45 तास. बघा तर या ठिकाणी आपल्याला काय दिले 12:25 झालेली आहे वजा 3 तास 45 मिनिटं यांची वजाबाकी करायची. आता आपण वजाबाकीचं जसं गणित शिकलं बेरजेचं गणित जसं शिकलं तसंच आपल्याला तास आणि मिनिटं लिहायला मिळाले मित्रांनो. तास आणि मिनिट हे तास आणि मिनिटाचं गणित मात्र दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला काळजीपूर्वक करावं लागणार आहे मित्रांनो. तर पहा हे 12 तास आहे, 12 तासाला 12 तास आणि 25 मिनिटं आहेत, 25 मिनिटाला 25 मिनिटं. त्यानंतर वजा 3 तास हे दशांश आपला इथंच राहील आणि 45 मिनिटं 45 मिनिटाला 45 मिनिटं दिली आहे. आता आपल्याला वजाबाकी करायचे. आता वजाबाकी करताना एक लक्षात घ्यायचे मित्रांनो आपल्याला ह्या मिनिटातून हे मिनिटं आपल्याला वजा करायचे. आता मिनिटं वजा करताना 5तून 5 गेले 0 आणि 2तून 4 जात नाहीत म्हणून आपण काय करत होतो या 2तला 1 इथं घेत होतो बरोबर की नाही. आणि मग 12 करत होतो आणि 12तून 4 वजा करत होतो. पण इथं तास आणि मिनिटाच्या ह्या उदाहरणामध्ये आपल्याला तो नियम इथला हा लागू होत नाहीये. आता इथं काय होतं इथं तास आहे आणि इथं मिनिट आहे. इथं ज्यावेळेस आपण घेत होतो त्यावेळेस काय होतं 10, 100, 1000च्या पटीमध्ये जात होते. आणि इथं आपल्याला माहिती आहे मित्रांनो 1 तास बरोबर किती तर 60 मिनिटे. 1 तास बरोबर किती 60 मिनिटे. म्हणून आपल्याला इकडे घेताना 1 तास आपल्याला इकडे घ्यावा लागेल आणि इथं आपल्याला त्याची बेरीज करावी लागेल. आता पहा या 5तून 5 तर जातील पण 2तून 4 जातील काय जाणार नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल या 12 तासातून 1 तास आपल्याला इकडे घ्यायचा आहे. म्हणजे इथं किती तास राहिले मित्रांनो 11 तास राहिले. आता 11 तास राहिल्याच्या नंतर इथं पहा हे 25 मिनिटं आहे. आता 1 तास इकडे घेतल्यामुळे काय झालं तर ही 60 मिनिटं इकडचा 1 तास घेतलेला आणि ही 25 मिनिटं ह्या दोघांची काय झाली आता बेरीज झाली. पुन्हा समजून घ्या 12 तासातला 1 तास आपण इकडे घेतलाय मिनिटामध्ये. इथं राहिले 11 तास. 1 तास म्हणून 60 मिनिटं आणि ही 25 मिनिटं ह्या दोघांची बेरीज केली तर दोघांची बेरीज किती आली 85 मिनिटं आली. म्हणजे ते आपण इथे लिहायचं मित्रांनो काट मारून 85. आता आपण वजाबाकी करू शकतो. 5तून 5 गेले 0, 8तून 4 गेले 4 राहिले, दशांशाला दशांश राहिला मित्रांनो. आता 11तून 3 गेले, 11तून 3 जर गेले तर इथे किती राहिले मित्रांनो 8. म्हणजे आपलं जे उत्तर आहे तर 8 तास 40 मिनिटे. म्हणजे एवढं तास आपल्याला उत्तर आलेलं आहे. 8.40 तास म्हणा किंवा 8 तास 40 मिनिटे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. हे जे गणित आहे तास आणि मिनिटाचं हे मात्र आपल्याला काय करायला लागेल मित्रांनो काळजीपूर्वक आपल्याला सोडवावं लागणार आहे. त्यासाठी आपण हे लक्षपूर्वक पहा. अशा गणितांचा जास्तीत जास्त आपण सराव करा. मित्रांनो पुढे या ठिकाणी आपण शाब्दिक उदाहरणं घेतलेली आहे. तर रियाने बाजारातून 4.8 मीटर लांब रिबन आणली. त्यापैकी 2.9 मीटर रिबन वापरली तर शिल्लक रिबीन किती राहिली. तर तिच्याकडं शिल्लक रिबीन किती राहिली अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता 4.08 म्हणजे 4 मीटर आणि 8 म्हणजे मित्रांनो हे काय आहे तर 80 मीटर असणार आहे. म्हणजे 4 मीटर 80 सेंटीमीटर एवढ्या लांबीची असणार आहे. आणि त्याचबरोबर 2.9 मीटर लांबीची काय केली तिनं रिबन तिच्या कामासाठी वापरलेली आहे. तर तिच्याकडे शिल्लक रिबन किती राहिली अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आता इथं आपल्याला 0 द्यायची काही गरज नाही मित्रांनो. आपण हे डायरेक्ट सोडवू शकतो. पहा 8तून 9 घालवायचे तर 8तून 9 जातील काय तर निश्चितच जाणार नाही. पण इकडचा हातचा 1 इथं घ्या. 4च्या ठिकाणी राहिले 3 मित्रांनो. आता 18 झाले. 18तून 9 गेले तर या ठिकाणी 9 राहिले, दशांशाला दशांश चिन्ह, 3तून 2 गेला या ठिकाणी 1 राहिला. म्हणजे आणखी तिच्याकडं 1.9 मीटर लांबीची रिबीन शिल्लक राहिलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येईल. तसंच या ठिकाणी दुसरं एक गणित आहे मित्रांनो.
तारापूर ते बोरगाव अंतर 10.4 किलोमीटर आहे. रमेशने 8.5 किलोमीटर अंतर सायकलने पार केले, तर आणखी किती अंतर शिल्लक राहिले? तर पहा, हा सुद्धा प्रश्न सोडवताना आपल्याला 10.4 म्हणजे ते किती आहे मित्रांनो? 400 किमी अंतर आहे. आता 10.4 जरी दिलेले असेल तर या दशांशाच्या नंतर किती येतो? 400 मीटर अंतर आहे. त्यानंतर पुढचं आहे, त्यानं सायकलनं अंतर किती पार केलं? 8.5 म्हणजे 8 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 5 म्हणजे किती? 500 मीटर अंतर तो सायकलने पार केलेला आहे, म्हणून ते किलोमीटरला किलोमीटर अशा प्रकारे आपण मांडणी करून घ्यायचे. आणि शिल्लक अंतर किती राहिला असा प्रश्न विचारला, मग याची वजाबाकी. शून्यातून शून्य गेले 0, 4तून 5 जात नाही, म्हणून या 10तला 1 आपण इथे घेतला. इथं राहिला मित्रांनो 9. आता तिथे झाले 14तून 5 गेले, किती राहिले? 9 राहिले. दशांशाच्या खाली आपण दशांश दिला, 9तून 8 गेला तर 1 राहिला. तर आपलं उत्तर किती आलं मित्रांनो? 1.900 किलोमीटर. म्हणजे 1 किलोमीटर 900 मीटर, किंवा हे तुम्हाला परीक्षेमध्ये 1.9 किमी असं पण उत्तर असू शकेल. समजलं? या ठिकाणी तुम्हाला शक्यतो इथं 10.400 किंवा 8.500 असंच असेल, पण कदाचित जर तुम्हाला असं जर उत्तर दिलं त्यांनी 10.4 8.5, तर त्यावेळेस आपल्याला अशी लिखाण करून त्याची मांडणी करावी लागेल. अशा प्रकारे आपण मित्रांनो वजाबाकीची वेगवेगळ्या पद्धतीची आपण गणित अभ्यासलेली आहे. फक्त आपल्याला सांभाळायचं काय आहे, तर जे घड्याळावरची अभ्यास तास आणि मिनिटाचे प्रश्न आहे ते मात्र आपल्याला काळजीपूर्वक अभ्यासावे लागतात. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.